आणि यानंतर बातमी आहे मनसेच्या बैठकीसंदर्भातली। विधानसभेत झालं ते विसरा, महापालिकेच्या तयारीला लागा अशा सूचना मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंनी केलेल्या तसे आदेश दिलेत। महापालिका निवडणुकीपूर्वी मनसे नेत्यांची एक टीम तयार करण्यात येईल आणि ही टीम राजकीय स्थितीचा आढावा घेईल। आगामी निवडणुकीमध्ये मनसेची राजकीय वाटचाल, इतर पक्षांसोबत युतीबाबतच्या चर्चा याबाबतचे अंतिम निर्णय घेताना राजकीय आढावा घेणाऱ्या टीमची मतं लक्षात घेतली जाणार आहेत। आज मनसेच्या विभाग अध्यक्षांची बैठक झाली। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश राज ठाकरेंनी बैठकीत दिले। मनसेच्या विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेश देण्यात आलेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला आता सुरुवात झालेली आहे। गोष्टींवर चर्चा झाली। येणाऱ्या काही दिवसात पुन्हा एकदा बैठका होतील आणि नक्की काय रिफॉर्म केले पाहिजेत, कशा पद्धतीने रिफॉर्म केले पाहिजेत याच्यावर सुद्धा विचारविनिमय पक्षाच्या अंतर्गत होईल आणि त्याप्रमाणे आम्ही करू। पण रिफॉर्म होणार हे नक्की। सध्याची राजकीय परिस्थिती आहे की जेव्हा जेव्हा मराठीचा मुद्दा मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये समोर येतो, मराठी माणसावर अन्यायासारखे मुद्दे समोर येतात, मनसे कडे कायम लोक तक्रारी घेऊन येतात, मात्र मराठी मतांची विभागणी होते निवडणुकांमध्ये असाही एक सूर तुमच्या मतदारांकडनं ऐकायला मिळतो। मुळात असं आहे की मराठी आता भाजपला काय मतदान करणारे कानडी लोक आहेत का? तेही मराठीच आहेत ना। त्यामुळे मराठीची विभाजणी हा काही विषय नाहीये। मला असं वाटतं पण मराठी माणसासाठी जर उभं राहणारा कोण पक्ष आहे तर लोकांच्या मनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंच नाव येतं, हेच आमचं यश आहे। संजयजी, याच मुद्द्यावर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या आधी आपण जर पाहिलं तर मनसेने कोकणासाठी अनेक आंदोलनं केली। त्यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आता समोर आला की रत्नागिरी दादर ही जी आपली दादर रत्नागिरी ट्रेन धावायची ती आज 1 तारखेपासून बंद करण्यात आली आणि या ठिकाणाहून त्याच वेळापत्रकात यूपीसाठी ट्रेन ज्या सोडण्यात आल्या। मुळात असं आहे की महाराष्ट्रासाठी ज्या ट्रेन आहेत त्या राहिल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे। आता त्याच्यामध्ये समजा त्या रूटला माणसं कमी होत आहेत, जास्ती होत आहेत, काय हा विषय बघायला लागेल। पण यूपीमधनं एवढ्या ट्रेन का चालू होत आहेत किंवा गुजरातमध्ये एवढ्या ट्रेन का चालू होत आहेत हा निश्चित संशोधनाचा विषय आहे। आम्ही आधीही म्हटलेलं की जर बुलेट ट्रेन चालू करायची होती तर ती दिल्लीपासनं खरी लॉंग डिस्टन्स बुलेट ट्रेन पाहिजे ना। अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनची गरज काय? सध्याची राजकीय परिस्थिती पाहता प्रत्येक जण स्वबळाचा नारा देताना आपल्या पालीमध्ये अगदी भाजप असेल, अगदी शिंदे गट असेल, प्रत्येक जण वेगवेगळा विचार करतात। भाजप मनसे कशा प्रकारे या संपूर्ण राजकीय परिस्थितीचं आकलन करणार आहे का? एकंदर निश्चितपणे पक्षांतर्गत या गोष्टींचे विचार होत राहतात, याचं विचार मंथन चालू आहे। योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील, सन्मान्य राजसाहेब घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।